नमस्ते, मी रेखा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. बघा लय पाऊस पण पडतोय, तर आज मी बनवते टमाटर सूप आणि चीज गार्लिक सँडविच. तर त्याच्यासाठी इथं बघा मी 2-3 असे लाल टमाटे घेतलेत आणि अर्धे असे कच्चे टमाटे घेतलेत. एक हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या आणि त्याच्यात टाकायला हे बघा लाल मिरची सुकी वाटून घेतली आहे, काळे मिरे आणि मीठ. इथं बघा आता कढईमध्ये मी सगळे टमाटे असे ठेवून देते आणि इथे एक कांदा घेतलाय बघा मी असा उभा चिरून. आता हे पण आपण टाकून देऊ. याच्यात लसूण मी जरा एक पुरं घेतलाय गड्डा, ताकी मला इथं चीज गार्लिक पण बनवायचे. तर आता याला चांगलं मऊ होऊ देते मी. आता याच्यात टाकणार आहे मीठ आणि काळे मिरे, वरतून टाकणार आहे आता याच्यात तेल. आता आपल्याला हे टमाटे चांगले असे मऊसूत शिजवून घ्यायचे, त्याचं वरचं सालपट निघतं. हे बघा टमाटे मस्त मऊ शिजलेत असे, तर वरचं सालपट पण बघा निघते. आता थंड झालं का मी काढून घेणार आहे सालपट आणि मला मिक्सरमध्ये याची आपण पेस्ट बनवून घ्यायची. हे बघा टमाट्याचे सालटे पण काढून घेतलेत आता मी. इथं बघा लहानच भांडे घेतले मी मिक्सरचं. आता याला बारीक आपण पेस्ट करून घेऊ मिक्सरला. आता हे थोडंसं गरम आहे, याला थंड होऊ देते आणि मग याला वाटून घेऊ. हे बघा आता मी टमाट्याच्या सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत आणि इथं लसूण, कांदा, एक मिरची आहे आणि अर्धा लसूण बघा मी इथं ते ह्याला ब्रेडला लावायला ठेवलेत सँडविचसाठी. आता हे पण आपण याच्यात टाकूया आणि आपल्याला पहिले ह्याला असं वाटून घ्यायचं आहे, नंतर मी याच्यात पाणी टाकणार आहे थोडंसं. हे बघा पहिले मी असंच वाटून घेतलंय. आता याच्यामध्ये मी कढईमध्ये थोडंसं पाणी टाकले, ते पाणी टाकून आपण वाटून घेऊ. थोडं थोडंच करून टाकणार आहे, मिक्सरचं भांडं लहान आहे म्हणून. आणि ह्याच कढईत मी सूप बनवणार आहे. हे बघा सूप मी असा चांगला मिक्सरमध्ये असं बघा वाटून घेतलं आहे मस्त. आता मी त्याच कढईमध्ये स्वच्छ करून घेतली आहे कढई. आता याच्यात पाणी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यात. याच्यात पाणी टाकून आता थोडंसं हे बघा आता हे पण याच्यात टाकून देऊ. आणि जसं पाहिजे तसं घट्ट पातळ असं सूप तुम्ही करू शकता. आता याच्यात टाकणार आहे बघा मी इथं थोडेसे काळे मिरे घेतलेत आणि इथं लाल मिरची बारीक कुटून घेतली मी. आणि याच्यात टाकायचं आहे आता थोडंसं आपल्याला मीठ. याच्यात अजून थोडं पाणी टाकणार आहे मी हे बघा. आणि आता याच्यात टाकणार आहे मी बटर. आता याला आपण चांगलं असं शिजवून घेऊ बघा. एक उकळे काढून घ्यायचे आपल्याला. हे बघा जसं पाहिजे घट्ट पातळ तसं आपण सूप बनवू शकतो. इथं बघा आता एक चमचा मी टमाटर केचप घेतलंय. तुम्हाला साखर टाकायची तर टाकू शकता. इथे मी टमाटर केचप टाकले. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ आणि याला उकळ काढून घेऊया. हे बघा आता सूप आपला शिजतोय तिकडं, तर मी इथं आता लसूण ते गार्लिक बनवायची तयारी करते. इथं बघा काळे मिरे घेतलेत, मीठ घेतलं थोडंसं आणि इथं अशी लाल मिरची कुटून घेतली आणि लसूण मी ह्याच्यामध्ये शिजवून घेतलं पहिले. आता याला आपण असं वाटून घेऊ असं दरदर. इथं बघा आता बटर घेतलं आहे मी आणि वाटून घेतलं बघा सगळं. आता याच्यात टाकून घेते हे बघा असं हलकंसं जसं वाटून घेतलं मी, जास्त बारीक नाही केलं. ते सगळं असं मिक्स करून घेते चांगलं. बटर आणि आपलं हे लसूण वाटून घेतलेलं हे लावायचं आता ब्रेडला. हे बघा मी सूप पण मस्त असा शिजवून घेतला आहे बघा ना, घट्ट ना पातळ, जसं पाहिजे तसंच केलं आहे. आणि ह्याच्यात काही क्रीम टाकली नाही मी, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. हे बघा असं चांगलं मिक्स करून घेतले मी. आता ह्याच्यात टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. हे पण आपण आता मिक्स करून घेऊ आणि आता ब्रेडला मी लावून घेणार आहे बघा. हे बघा असं सगळीकडून लावून घेते. हे बघा आता इथे मी हे लावून घेतलं सगळा मसाला आणि आता चीज घेते. याच्यावर बारीक असं किसून घेतलं मी चीज. आता याच्यावर टाकते सगळे करून आणि इथं ह्याला पण मी आता हे लावून घेणार आहे सगळे करून मसाला. आणि आता इथून वरतून पण लावून घेणार आहे बघा. इथं बघा मी तवा गरम करायला ठेवला होता. आता याची ठेवते मी ब्रेड आणि याच्यावर आता थोडंसं असं बटर टाकणार आहे. सगळीकडून असं फिरवून घेते म्हणजे सगळीकडे लागलं असेल बटर. आणि आता आपण ह्याला चांगलं शेकून घेऊ. हे बघा आता पलटी करून घेते मी. हे बघा इकडून पण आता चांगलं याला शेकून घ्यायचं आहे आपल्याला. बघा मी पलटी करून घेतले आता सँडविच. आता याच्यावर उरलेलं मी असं चीज टाकून देते वरनं, उरले म्हणून टाकते. आता हे काढून घेऊया आणि आता दुसरं पण मी असंच बनवून घेतले. हे पण आपण आता शेकून घेऊ चांगलं. आता ह्याला पण बटर लावणार खालून असं.
याला बी आपण मस्त शेकून घेऊ. तयार आहे बघा टमाटर सूप आणि चीज गार्लिक सँडविच. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.